हा समोर तुम्ही फक्त रील स्क्रोल करत घालवणार आहात असं काहीतरी पाहणार आहात जे तुमचं फ्युचर बदलू शकतं. आज मी तुम्हाला 5 असे पॉवरफुल मूवीज सांगणार आहे जे तुमचं माइंडसेट किंवा पैसे कमवण्याची विचारक्षमता आणि सक्सेस कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपण सगळे मूवीज बघतो, पण काही मूवीज फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही, आयुष्य बदलण्याची इन्स्पिरेशन देतात. तर आजचे हे 5 मूवीज जसे की बिझनेस रिलेटेड, स्टार्टअप रिलेटेड, स्टॉक मार्केट रिलेटेड आणि स्मार्ट थिंकिंग रिलेटेड आपल्याला शिकवणार आहे. सर्व मूवीज इंग्लिशमध्ये आहेत, पण डोंट वरी, हे हिंदीमध्ये डब सुद्धा अवेलेबल आहे. नंबर 1, दॅट इज सोशल नेटवर्क. काय आहे स्टोरी? एका कॉलेज स्टुडंटने एका छोट्यासा आयडिया सुरू केला आणि तोच पुढे जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनला. दॅट इज फेसबुक. ही आहे स्टोरी मार्क झुकरबर्गची आणि त्यांची जर्नी कशा पद्धतीने आहे, काय काय सुरुवात झाली, हे सगळं यामध्ये दाखवण्यात आलं. काय शिकायला भेटतं या मूवीमध्ये? आयडिया मोठा नसला तरी चालेल, पण एक्झिक्युशन पॉवरफुल असायला पाहिजे, जेणेकरून तुमचं स्पीड आणि फोकस असेल तर सक्सेस लांब नाही. आणि हे तुम्हाला भेटेल नेटफ्लिक्सवर. नंबर 2, द वॉल्फ ऑफ वॉल स्ट्रीट. काय आहे स्टोरी? यामध्ये शेअर मार्केटमधून 0 पासून करोडपती बनलेला एक माणूस असतो, त्याबद्दल ते दाखवण्यात आलं आणि त्याच्या ग्रीडमुळे तो पूर्ण लॉसमध्ये सुद्धा जातो आणि हे रिअल स्टोरीवर इन्स्पायर्ड आहे. या मूवीमध्ये काय शिकायला भेटतं? सर्वात पहिला सेल्स स्किल तुम्हाला समजतं. पैसे कमवायची सर्वात मोठी ताकद आहे आणि कंट्रोल नसल्यामुळे ग्रीड म्हणून तुमचा आयुष्य सुद्धा संपू शकतो. हे तुम्हाला Amazon प्राईमवर तुम्हाला भेटेल. थर्ड मूव्ह आहे दॅट इज startup.com. स्टार्टअप सुरू करणे किती एक्साइटिंग असतं, पण त्याच मागचं रियालिटी काय आहे ते दाखवण्यात आलं. जसं की फंडिंग, प्रेशर, कॉन्फ्लिक्ट्स आणि फेल्युअर याची पूर्ण जर्नी यामध्ये दाखवण्यात आली आहे. शिकण्यासारखं खूप आहे या मूवीमध्ये. जसं की स्टार्टअप फक्त आयडिया नाही, तर स्ट्रॉंग टीम आणि एक्झिक्युशनची गरज सुद्धा असते. प्रत्येक स्टार्टअप यशस्वी होत नाही, पण लर्निंग खूप मोठी असते, यात दाखवण्यात आलं. आणि दॅट इज अवेलेबल ऑन YouTube. हे तुम्हाला YouTubeवर फ्रीमध्ये भेटून जाईल. फोर्थ मूवी आहे दॅट इज मनी बॉल. या मूवीची स्टोरी एखाद्या मॅनेजर ट्रेडिशनल पद्धत सोडून एक डाटा वापरून टीम बनवतो आणि कमी बजेटमध्ये सुद्धा मोठा गेम तो जिंकतो. काय शिकायला भेटतं? डाटावर डिसिजन घेतलं तरच रिझल्ट बदलतात. स्मार्ट थिंकिंगनी मोठं प्लेयर्स हरवू शकतात. फक्त इमोशननी बिझनेस नाही चालत, हे तुम्हाला समजतं. दिस इज अवेलेबल ऑन सोनी लिव्ह. आणि फिफ्थ वन, द बिग शॉट. यामध्ये सांगण्यात आलं, जेव्हा सगळे लोक मार्केटवर विश्वास ठेवत होते, तेव्हा काही लोकांनी क्रॅश येणार हे आधीच ओळखलं होतं आणि ते आज करोडपती बनले. शिकायला काय भेटतं या मूवीमधून? मार्केट समजून घेतलं तर ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक ठिकाणी दिसते. क्राऊडच्या विरुद्ध दिशेने तुम्ही विचार करत असाल तर तेव्हाच तुम्ही जिंकू शकता. दॅट इज अवेलेबल ऑन नेटफ्लिक्स. तर हे मूवीज फक्त बघू नका, त्यातून काही शिकता येईल हे तुम्ही समजून घ्या, कारण नॉलेज प्लस ऍक्शन इक्वल टू रिअल सक्सेस. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि अशाच पॉवरफुल कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.